हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक शिवदास मुंडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत MPSC त्याचबरोबर सरळ सेवा या परीक्षेमध्ये मराठी ग्रामर किंवा मराठी व्याकरणावर जे आपल्याला प्रश्न विचारले जातात त्याचा जो अभ्यासक्रम आहे वेगवेगळ्या परीक्षेचा तो आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे अभ्यासक्रम एकच आहे, भले तुम्ही क्लर्कसाठी जरी अर्ज केला असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीचा जो सिलेबस आहे मराठीमधील ग्रामरचा तो एकच आहे, फक्त त्याचं डिवायडेशन वेगवेगळ्या परीक्षेसंदर्भात केलेलं आहे। त्या वेगवेगळ्या परीक्षेसंदर्भातील सिलेबस अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत। बघा, ही जी जाहिरात आहे, ही जी सिलेबस आहे, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब या पदाकरता जी मुख्य परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जे इंग्रजीवर प्रश्न विचारले जातात, प्रश्नांची संख्या आहे ती 50 प्रश्न जे 100 मार्काला असतात आणि दर्जा आहे 12वीचा माध्यम मराठी आणि 1 तासाचा कालावधी मराठी आणि इंग्रजीसाठी दिलेला असतो। तर अभ्यासक्रम आहे मराठीसाठीचा, आपण पाहू शकता या ठिकाणी मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांचे उत्तरे अशा पद्धतीचा यावरील मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम होता, आपण तो पाहिलेला आहे। यानंतर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा जी क्लास 3ची पोस्ट आहे, मेन परीक्षेला दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षा यासाठी देखील 60 प्रश्न मराठी विषयावर विचारले जातात। गुण जे आहेत बघा, मराठीवर गुण आहेत 60 आणि इंग्रजीला 40। 1 तासामध्ये हे 100 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न सोडवायचे असतात। 12वीच्या दर्जाचा तुम्हाला प्रश्न स्तर असतो प्रश्न विचारण्याचा। त्यानंतर आपण पाहू शकता यामधील अभ्यासक्रमामध्ये काय दिलेला आहे, तर तोच अभ्यासक्रम आहे। सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांचे उत्तरे। त्यानंतर पुढची परीक्षा आहे विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट क मुख्य परीक्षा। यामध्ये देखील 60 प्रश्न विचारले जातात 60 गुणांसाठी मराठी विषयावर आणि अभ्यासक्रम तोच आहे, काही त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे। त्यानंतर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उद्योग निरीक्षक गट क मुख्य परीक्षा यासाठी देखील आपण पाहतोय बघा, मराठी विषयावर 60 गुण 60 प्रश्न, 12वीच्या स्तरावर 1 तासामध्ये 100 प्रश्न, इंग्रजीचे 40 आणि मराठीचे 60 प्रश्न सोडवायचे आहेत। अभ्यासक्रम तोच आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर राज्यसेवा जी नागरी सेवा आहे, महाराष्ट्र शासनाची राज्यसेवा मुख्य परीक्षा यामध्ये देखील आता जी नवीन 2025ची जी मुख्य परीक्षा असणार आहे त्याचा एकंदरीत अभ्यासक्रमामध्ये मराठीचं स्थान महत्त्वाचं आहे। जसं जो मुख्य परीक्षेमधील 300 गुणांसाठी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे विश्लेषणात्मक पेपर असणार आहे, 3 तासाचा 10वीच्या स्तरावर असणार आहे। कमीत कमी तुम्हाला 25% गुण मिळवणं हे अनिवार्य असणार आहे। पास होण्यासाठी, पात्र होण्यासाठी हे मार्क तुमचे धरले जाणार नाही आहेत। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये। त्यानंतर निबंध यामध्ये देखील मराठी इंग्रजीमध्ये लिहू शकता। पुढचा ऑप्शनल म्हणजेच पर्यायी विषय म्हणजेच आपला ऐच्छिक विषय आपण निवडू शकतो। मुख्य परीक्षा 2025 जी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे त्यासाठीचं 300 गुणांचा पेपर असणार आहे। त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर या ठिकाणी दिलेला आहे। महत्त्वाच्या गद्यांचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढील प्रमाणे असेल। दिलेल्या परिच्छेदाचे आकलन करणे। प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे तर अशा एक प्रश्न असणार आहे तो दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, दुसरा 2 प्रश्न, दुसरा क्रमांक संक्षिप्त लेखन, तिसरा क्रमांक परिपाठ आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि मराठीचे इंग्रजी त्याचा अनुवाद। हा पेपर अहताकारी स्वरूपाचा असेल म्हणजे 300 मार्काचा आणि हे फक्त पात्रतेचा असेल। तुम्हाला या ठिकाणी 25% गुण मिळवायचे आहेत।
त्यानंतरचा जो एक विषय असणार आहे मराठी साहित्य, मराठी माध्यमातच असणार आहे हा पेपर. हा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे. ऐच्छिक विषय तुम्हाला निवडायचा आहे. त्यापैकी हा विषय देखील आहे. त्याचा देखील आपण सिलेबस पाहत आहोत. भाग अ, भाषा आणि लोकसाहित्य. यामध्ये भाषेचे स्वरूप आणि कार्य, मराठीच्या संदर्भासह भाषा एक सांकेत प्रणाली, भाषा आणि भाषण, पायाभूत कार्य भाषेचं, काव्यात्मक भाषा, प्रमाण भाषा आणि बोली भाषा, सामाजिक परिणामानुसार भाषिक वैविध्य, 13व्या शतकातील आणि 17व्या शतकातील मराठी भाषिक वैशिष्ट्य, मराठीच्या बोली अहिराणी, वऱ्हाडी, डांगी, त्याचबरोबर मराठी व्याकरण, शब्दाच्या जाती, विभक्ती विचार, प्रयोग विचार. त्यानंतर लोकसाहित्याचे स्वरूप आणि प्रकार, मराठीच्या विशेष संदर्भासह लोकगीत, लोककथा, लोकनाट्य. ब भागामध्ये आपण पाहू शकता यामध्ये साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास. यामधील मराठी साहित्याचा इतिहास इसवी सन 1818च्या प्रारंभापासून खालील मुद्द्याच्या विशेष संदर्भासह महानुभाव, लेखक, वारकरी कवी, पंडित कवी, शाहीर, बखर साहित्य. 2 क्रमांकावर इसवी सन 1850 ते 1990 खालील प्रमुख वाङ्मय प्रकाराच्या वाटचालीच्या विशेष संदर्भासह काव्य, कथात्मक साहित्य, कादंबरी आणि लघुकथा, नाट्य आणि मुख्य साहित्य प्रवाह आणि चळवळी, स्वच्छंदवादी, वास्तववादी, आधुनिकतावादी, दलित, ग्रामीण, स्त्रीवादी साहित्य. त्यानंतर या साहित्याची समीक्षा. साहित्य समीक्षामध्ये साहित्याचे स्वरूप, साहित्याचे कार्य, साहित्याचे मूल्यांकन, साहित्य समीक्षेचे स्वरूप, त्याचे उद्दिष्ट्य, त्याच्या पद्धती, साहित्य, संस्कृती आणि समाज. त्याबरोबरच विषय संकेत क्रमांक 1038 उत्तरे मराठीतच लिहावीत, नेमलेल्या साहित्यकृतीच्या संहिता, लक्ष, अभ्यास. यामध्ये आपण जर पाहिलं तर या अभ्यास पत्रिकेतील नेमक्या साहित्यकृतीचे प्रत्यक्ष वाचन आवश्यक आहे आणि उमेदवाराच्या साहित्यिक क्षमतांचे मूल्यमापन यात अपेक्षित आहे. यामध्ये गद्यमध्ये स्मृतीस्थळ, महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, श्री व्यंकटेश केतकर यांचं ब्राह्मण कन्या, प्र के आत्रे यांची साष्टांग नमस्कार, शरदचंद्र मुक्तबोध, जन हे वळतू तेथे, उद्धव शेळके शिलांड, बाबूराव बागुल, जेव्हा मी जात चोरली होती, गौरी देशपांडे, एक पान गळावया, प्र ई सोनकांबळे, आठवणीचे पक्षी. बघा UPSCचा जो मराठी लिटरेचर, मराठी साहित्याचा जो अभ्यास आहे, अभ्यासक्रम आहे, तोच या ठिकाणी कॉपी केलेला आपल्याला दिसत आहे. भाग ब मध्ये काव्य, वर गद्य आहे, इथं पद्य. नामदेवांची अभंगवाणी, संपादन इनामदार रेळेकर, मिरजकर, मॉडर्न बुक्स डेपो पुणे, पैंजण, म ना अदवंत साहित्य प्रसार केंद्र नागपूर, दमयंती स्वयंवर, रघुनाथ पंडित, कवींची कविता, बालकवी, विशाखा, कुसुमाग्रज, मृदगंध, विदा करंदीकर, जाहीरनामा, नारायण सुर्वे. त्यानंतर संध्याकाळच्या कविता, ग्रेस आणि या सत्तेत जीव रमत नाही, नामदेव ढसाळ इत्यादींचं पद्य देखील आपल्याला साहित्यकृती अभ्यासक्रमामध्ये असणार आहेत. आता या वरील सर्व परीक्षेचा जो ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह ह्या सर्वच आपण कोर्स सुरू करत आहोत. जो कोर्स तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ऑल एक्झाम कट्टा हे जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर नाव टाकलं तर तुम्हाला हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि या ॲपवरच आपण 4 महिन्याच्यासाठी हा कोर्स सुरू करणार आहोत. म्हणजे 4 महिन्यामध्ये आपण व्हिडिओज लेक्चर, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून हा पूर्ण कोर्स, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ज पण असणार आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह पण, म्हणजेच जसं की आपण बघूयात नामदेवांची अभंगवाणी, त्यांचं विश्लेषण म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न कसा लिहायचा त्यावर विचारल्यानंतर याचं देखील आपण
प्रत्यक्ष नोट्स त्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना 2025च्या MPSC परीक्षेला आणि सरळ सेवेतल्या सर्व परीक्षेची तयारीच्या दृष्टिकोनातून PDF मध्ये नोट्स उपलब्ध करून देणार आहोत. त्याबरोबरच आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला तिथं ऑनलाईन स्वरूपामध्ये सोडवता येणार आहेत. त्या PDF नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे जे MPSCला विचारले यापूर्वीच्या परीक्षेला जे आहेत ते पण प्रश्न आपण त्या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी देणार आहोत, जेणेकरून परीक्षाभिमुख दृष्टिकोन आपल्यामध्ये निश्चितच निर्माण व्हावा हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला 9689 04 77 38 या क्रमांकाला देखील कॉल करू शकता किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल प्ले स्टोअरवरील अहवाल एक्झाम कट्टा याची लिंक दिलेली आहे, फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे, त्याबरोबर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल ज्या माध्यमातून आमच्याशी तुम्ही जोडलं जाऊ शकता. बघा, हा परिपूर्ण कोर्स आपण अतिशय कमी शुल्कामध्ये देणार आहोत. मराठी ग्रामर तुम्ही जर CTET तयारी करत असाल, तिथं मराठी पेपर आहे 30 मार्कासाठीचा, त्याचाही पूर्ण अभ्यास या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतरनं टेट परीक्षेला मराठी ग्रामरवर प्रश्न विचारले जातात, त्याचाही अभ्यास इथं कव्हर होणार आहे. त्यानंतर सरळ सेवा, पोलीस भरती असेल, त्यानंतर कोणत्याही तलाठी भरती, ग्रामसेवक भरती या सर्व भरती परीक्षेमध्ये आपल्याला मराठी ग्रामरवर जे प्रश्न विचारले जातात, म्हणजेच आपण जसं पाहिलं क्लर्कपासून ते MPSCच्या मुख्य परीक्षापर्यंतच्या सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये करणार आहोत. त्याचा कोर्स आपण म्हणजे येणाऱ्या 14 एप्रिलपासून लॉन्च करत आहोत. जे विद्यार्थी इच्छुक आहेत, ज्या विद्यार्थ्यांना सरळ सेवा असेल, MPSC मुख्य परीक्षा असतील, यासाठी तयारी करायची असतील तर कमी शुल्कामध्ये आणि अचूक आणि योग्य मार्गदर्शन ठरणारा हा कोर्स असणार आहे. जॉईन करायला हरकत नाही. धन्यवाद. बेस्ट लक.